नमस्कार, मी मनीषा स्टिच स्टाईल विथ फॅशनमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण 40 इंच कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग खूप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. त्यासाठी मापे पाहूया. पूर्ण उंची 14 इंच, छाती 40, कमर 34, पुढचा गळा 7, पाठीमागचा 10, टक्स पॉईंट 10, बाही लांबी 5.5 इंच आणि रुंदी 6.5 इंच. इथे एक पेपर घेतलेला आहे आणि एक रेष आखून घेऊया. पूर्ण उंची 14 इंच आहे, त्यामध्ये 1 इंच घेऊन 15 इंचवर एक टिक मार्क करून घेऊया. आपण मागील भागाचं कटिंग करणार आहोत. सुरुवातीला नंतर ती सरळ रेष आखून घेऊया. शोल्डर इथे आपण 40 इंच, छातीसाठी 5.5 इंच घेणार आहोत. आणि मुंढा 6.2 घेणार आहोत. चेस्ट इथे 40 इंच आहे, त्याचा चौथा भाग 10 इंच येतो. मग 10 इंच घेऊन पुढे 1.5 इंच मार्जिन घेऊया. कमर इथे 34 इंच आहे, त्याचा चौथा भाग 8.5 इंच येतो. त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच मार्जिन घेऊया आणि ह्या रेषा आखून घेऊया. आता मुंढ्याला आकार देण्यासाठी मार्जिनच्या आतून ते मुंड्याची रेष निम्म करूया. गळा इथे आपला पाठीमागचा 10 इंच आहे, म्हणजेच डीप गळा आहे, म्हणून आत 1 इंच घेऊया आणि ती तिरपी रेष आखून घेऊया आणि आतमध्ये अर्धा इंच टिक मार्क करून मुंड्याला गोलवा आकार देऊन घेऊया. इथे आपण पट्टी 3.2 घेणार आहोत आणि गळा 10 इंच आहे. गळ्याची रुंदी आपण 3.2 घेणार आहोत. आणि गळ्याला गोलवा आकार देण्यासाठी आत 1 इंच टिक मार्क करून घेऊया आणि गळ्याला गोलवा आकार देऊन घेऊया. आता पाठीमागचा टक्स घेण्यासाठी मार्जिनच्या आतून अंतर निम्म करून घेऊया आणि टक्सची लांबी आपण 5 इंच घेणार आहोत आणि रुंदी 1 इंच, म्हणजे दोन्ही बाजूला आपण अर्धा अर्धा इंच घेणार आहोत. आता आपण मागील भागाचं कटिंग करून घेऊया. मागील भागामध्ये जरी तुम्हाला काही अडचण आल्यास मला कमेंटद्वारे कळवा, त्यातही मी सोपं सांगण्याचा प्रयत्न करीन. अशा प्रकारे आपलं मागील भागाचं कटिंग झालेलं आहे. आता आपण पुढील भागाचं कटिंग करणार आहोत. त्यासाठी एक सरळ रेष आखून घेऊया. पूर्ण उंची ब्लाऊजची 14 इंच आहे, त्यामध्ये 1 इंच मिसळून 15 इंचवर टिक मार्क करून घेऊया आणि ती रेष सरळ आखून घेऊया. शोल्डर आपण 5.5 म्हणजे 5.5 इंच घेणार आहोत आणि मुंढा 6.2 घेणार आहोत. जे आपण पाठीमागच्या भागाला घेतलं तेच पुढील भागालाही अंतर घ्यायचं. चेस्ट इथे 40 इंच आहे, त्याचा चौथा भाग 10 इंच येतो आणि 1.5 इंच मार्जिन. कमर इथे 34 इंच आहे, त्याचा चौथा भाग 8.5 इंच, 1 इंच एक्स्ट्रा आणि 1.5 इंच मार्जिन आणि ही रेष आखून घेऊया.
मुंड्याला आकार देण्यासाठी आतील बाजूला आपण 1 इंच घेणार आहोत आणि मुंड्याला आकार देऊन घेणार आहोत. पट्टी आपण इथे 3.2 घेणार आहोत. पुढील गळा 7 इंच आहे आणि गळ्याची रुंदी 2.7 घेणार आहोत आपण. गळ्याला आकार देण्यासाठी 1 इंच आत घेऊन गळ्याला गोलवा आकार देऊन घेऊया. टक्स पॉइंट इथे 10 इंच आहे. त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच मिसळून 10.5 इंचवर टिक मार्क करून घेऊया. इथे टक्स पॉइंट 10.5 11 ही येऊ शकतो, ते उंचीनुसार ठरतं. योगपट्टीसाठी 2.5 इंच घेऊया आणि ती रेष आखून घेऊया. आता हे अंतर 40 इंच चेस्टसाठी 3.2 येणार आहे. मग हे अंतर आपण 3.2 घेऊया AB अंतर आणि ही रेष सरळ वर मुंड्याला जोडून घेऊया. गळ्याच्या बाजूला आपण 1 इंच वर घेऊया आणि ही रेष गळ्याला जोडून घेऊया. आता CD अंतर हे 2 इंच येणार आहे 40 इंच चेस्टसाठी. टक्स पॉइंटची रेष आखून घेऊया आणि योगपट्टीला 1 इंच वर घेऊन आकार देऊन घेऊया. आता कटोरीचा गोलवा आकार काढून घेऊया. आता आपण पुढील भागाचं कटिंग करूया. पुढील भागाचं कटिंग करतानाही तुम्हाला काही अडचण आल्यास मला कमेंटद्वारे कळवा. त्यातही मी अजून सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करीन. आता योगपट्टी कट करून घेऊया. नंतर पुढील गळा कट करून घेऊया. नंतर कटोरीचा आकार कट करून घेऊया. कट केलेल्या भागांना आता आपण नंबर देऊया. 1, कटोरीला 2 आणि योगपट्टीला 3. आता 3 आणि 1 नंबर आपल्याला वाढवायचा नाही, कटोरी वाढवायची आहे. ती पेपरवर आपण आहे तशी आखून घेऊया आणि टक्स पॉइंटची रेष आहे तिथे टिक मार्क करून ती रेष आखून घेऊया. आता आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे. ती किती वाढवायची तर आपली चेस्ट 40 आहे, त्याचा 5वा भाग करायचा, म्हणजेच 40चा 5वा भाग आपला 8 इंच येईल. म्हणजेच आपल्याला ही कटोरी 8 इंचाची करायची आहे. मग आपली मूळची कटोरी किती आहे ती पाहूया. ही कटोरी आपली 6.2 आहे. मग ती 8 करायची तर त्यात 1.8 मिसळलं म्हणजे 8 येईल. म्हणजे त्यामध्ये 1.8 मिसळूया. मग दोन्ही बाजूला 0.9 रेषा 0.9, या बाजूला 0.9 आणि दुसऱ्या बाजूला 0.9, म्हणजेच ही कटोरी आपली 8 इंचाची तयार होईल. म्हणजे ते पॉईंट आलेत तिथपर्यंत कटोरी ठेवून त्याचा आकार गोलवा काढून घेऊया आणि शेवटी टिक मार्क करू आणि टक्स पॉइंट जिथे आहे तिथेही टिक मार्क करू. नंतर दुसऱ्या बाजूलाही रेष आखून घेताना शेवट खाली टिक मार्क करू आणि जिथे टक्स पॉइंटची रेष आलेली आहे तिथेही टिक मार्क करू. मग जिथे टक्स पॉइंटची रेष आलेली आहे ती रेष आखून घेऊया. हे अंतर 8 इंच आलेलं आहे का पाहूया. त्याचा मध्य करूया आणि ती रेष सरळ खाली ओढून घेऊया. आता मूळच्या कटोरीच्या खाली आपल्याला 1.2 घ्यायचा आहे. नेहमी आपण 1 इंच घेतलेला आहे आतापर्यंत. आता ह्या कटोरीला 1.2 घ्यायचं. त्याचा बरोबर मध्य आला का नाही ते पाहायचं
आणि मध्य नीट व्यवस्थित करून घ्यायचा. जर मध्य चुकला तर आपली कटोरी एका बाजूला सरकते, टक्स व्यवस्थित बसत नाही. म्हणून त्याचा मध्य व्यवस्थित करून घ्यायचा. ते आपण आखून घेऊया. आता टक्स देण्यासाठी आपल्याला मूळची कटोरी किती आहे ती पाहूया. ही कटोरी आपली 6.2 आहे. त्यातून वजा 1 इंच करून 5.2 घ्यायचा आहे. म्हणजेच एका बाजूला 2.6 आणि दुसऱ्या बाजूला 2.6 येणार आहे. मग टक्सची रेष आखून घेऊया. ही रेष आखून घेतल्यानंतर त्या दोन्ही सेम आहेत का पाहूया. जी कमी असेल रेष त्या बाजूला वाढवून घेऊन कटोरीला गोलवा आकार देऊन घेऊया. आणि आता कटोरी ही कट करून घेऊया आकारानुसार. कटोरी वाढवताना तुम्हाला जरी काही अडचण आली किंवा समजलं नसेल तरी मला नक्की कमेंटद्वारे कळवू शकता तुम्ही. मी अजूनही त्यात सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करीन. आता आतील बाजूला आपण अर्धा इंच टक्ससाठी मार्जिन घेणार आहोत. आणि बाकीचं कट करून टाकूया. अशा प्रकारे आपलं कटोरीचं कटिंग झालेलं आहे. आता आपण बाहीचं कटिंग पाहणार आहोत. त्यासाठी एक अर्धा इंचवर रेष आखून घेऊया. आपली बाहीची लांबी 5.5 इंच आहे. त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन 6 इंचवर एक रेष आखून घेऊया. आणि बाहीला उतार देण्यासाठी आपण 2.7 इंच घेऊया. कारण ही बाही आपली 6 इंचाची आहे आणि चेस्ट 40 इंच आहे म्हणून. आता ही रुंदी किती घ्यायची तर 40 इंच चेस्ट आहे त्याचा 5वा भाग म्हणजेच 8 इंच. म्हणजे आपल्याला बाही 8 इंच घेणार आहोत. त्यापुढे 1.5 इंच मार्जिन किंवा 2 इंच पण घेऊ शकता. रुंदी इथे बॉटम 6.5 इंच आहे आणि पुढे 1.5 इंच मार्जिन घेऊया आणि ही रेष आपण जोडून घेऊया. तर जे आपण 8 इंच अंतर घेतलंय त्याचं निम्म करून घेऊया आणि ती रेष सरळवर जोडून घेऊया. मग आपल्याला वरून 0.7 इंच आणि त्याच्या खाली 0.7 इंच असे टिक मार्क करून पुढील भागाचा आणि पाठीमागच्या भागाचा आकार देऊन घेऊया. अशा प्रकारे आपलं बाहीचं आकार काढून झालेला आहे. आता बाही आपण कट करून घेऊया. बाही कटिंगमध्ये पण तुम्हाला जरी काही अडचण आली असल्यास मला कमेंट करून सांगू शकता. त्यामध्येही मी सोपं करून सांगायचा प्रयत्न करीन. आता पुढील भागाचं आपण कटिंग करूया बाहीचं. अशा प्रकारे आपलं बाहीचंही कटिंग झालेलं आहे. आता ती कट करताना ज्यावेळी आपण ब्लाउज पीस कट करतो त्यावेळी बाही आपल्याला कुठल्याही प्रकारे वाढवायची नाही. आपण ही बाही वाढवून घेतलेली आहे तशी आखून घ्यायची. पाठीमागच्या भागामध्येही काहीही वाढवायचं नाही आहे असं कट करून घ्यायचं. पुढील भागामध्ये 1 नंबरच्या पार्टमध्ये जिथे योकपट्टी जोडणार आहोत आणि कटोरी जोडणार आहोत तिथे फक्त अर्धा इंच वाढवायचं, बाकी कुठेही वाढवायचं नाही. आणि कटोरी कपड्यावर तिरपी ठेवायची. हुकपट्टीला वाढवायचं, गळ्याच्या बाजूला नाही वाढवायचं. जिथे कटोरी आपण जोडणार आहोत तिथे अर्धा इंच, योकपट्टी जोडणार आहोत तिथे अर्धा इंच. मात्र टक्ससाठी आपण आधीच अर्धा इंच वाढवलेलं होतं. फक्त योकपट्टीच्या तिथे अर्धा इंच वाढवायचं. तर योकपट्टी पुढच्या बाजूला पाठीमागच्या बाजूला वाढवायची नाही, वरील बाजूला वाढवायची नाही, मात्र खालील बाजूला अर्धा इंच वाढवायची.
अशा प्रकारे आपलं 40 इंच ब्लाऊजचं पेपर कटिंग झालेलं आहे. हे पेपर कटिंग करताना तुम्हाला काही अडचण आली असल्यास किंवा काही समजलं नसल्यास मला नक्की कमेंटद्वारे कळवा. त्यात मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करूया. मग चॅनलला आपल्या सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.